नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं एस द माइंडफुल ब्रेन या युट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे डॉक्टर सिद्धार्थ घाटे साहेब. आज आपण चर्चा करणार आहोत की युजीसीचं जे नवीन बिल आलेलं आहे, त्या बिलच्या संदर्भामध्ये हायकोर्टानं सॉरी सुप्रीम कोर्टानं जे स्टे दिलेलं आहे. आता स्टे तर दिलेला आहे, पुढे काय आहे तर 13 मार्चला त्याची पुढील सुनावणी आहे. मग पुढे काय होऊ शकतं, काय प्रेडिक्शन्स असू शकतं, काय तर्कवितर्क आहेत, त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. मूळतः या प्रकरणाची सुरुवात कशी झाली आहे तर बघा, आपल्याला माहित आहे त्याचा ट्रिगर पॉइंट हा पायल तडवी या ट्राईब्स विद्यार्थिनींच्या आत्महत्येने तो ट्रिगर झाला होता. तेव्हा देशभरामध्ये इतकी काही खबर माजली नाही, पण महाराष्ट्र परत पेटून उठला की हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनवर या लेवलचे कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन होत आहेत. परंतु जेव्हा आंबेडकराईट छात्र युनियनचा नेता रोहित वेमुल्ला यांनी मात्र जेव्हा 2016 मध्ये जाती आधारित डिस्क्रिमिनेशनला कंटाळून जीव दिला, तेव्हा मात्र देशभरामध्ये निदर्शनं झाली. पण या संदर्भामध्ये ह्या गाईडलाईन नेमक्या येण्याचं कारण काय आहे? तर याचं रिझन असं आहे की एक तरुण तडफदार वकील आहेत, ज्या सोशल कास्ट बेस संदर्भामध्ये त्यांचं खूप काम आहे आणि एक इंटेलेक्च्युअल आउटपुट देणारं काम आहे. त्यांचं नाव आहे दिशा वाडेकर. या दिशा वाडेकर यांनी ती केस लढवली. यांनी कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन जे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स मध्ये होतंय, त्याच्या संदर्भामध्ये ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे. मग या याचिकेच्या संदर्भामध्ये अध्ययन करत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की पायल तडवीच्या आईने महाविद्यालयीन प्रशासनाशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला होता की माझ्या मुलीसोबत जाती भेदभाव होत आहे, आपण एखादा ग्रीव्हन्स फॉर्म करावा किंवा त्याच्यावर एक उचित ऍक्शन काहीतरी घ्यावी म्हणून. पण तत्कालीन त्या महाविद्यालयाने कुठल्या प्रकारची ऍक्शन घेतलेली नाहीये. त्यामुळे पायल तडवीला एकदा कोणीतरी जाती आधारित डिस्क्रिमिनेट केलं म्हणून तिनं डायरेक्ट सुसाईड केली, तर हा असा प्रकार झालेला नसून तिला वारंवार जवळपास वर्षभर छळत होते हे लोक. आणि हे डिस्क्रिमिनेशन रोखण्यासाठी पायल तडवीची आई त्या महाविद्यालयाशी वारंवार निगोशिएट करत होती की बाबा हे अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होतंय, तिला छळल्या जाते, आपण काहीतरी ऍक्शन घ्यावे. तर महाविद्यालयीन कमिटीचे लोक कसल्याही प्रकारची ऍक्शन घेत नव्हते. मग ऍक्शन का घेत नव्हते तर हे निग्लिजन्स ऑफ एखाद्या अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होतं, याला मूळतः निग्लेक्ट केलं जातं, हे त्याच्या मागचं मूळ रिझन आहे. मग हे जाऊन जेव्हा ही घटना तयार झाली आणि हे जेव्हा त्या याचिकाकर्त्या वकिलांच्या लक्षात आली, तेव्हा ते युजीसी कडून ते इक्विटी बिलच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या महाविद्यालयांमध्ये विद्यापीठांमध्ये ते ऍक्टिव्ह आहेत या संदर्भामध्ये जेव्हा आरटीआय द्वारे माहिती मागितली, तेव्हा एक धक्कादायक बातमी आली की जवळपास 90% विद्यापीठ आणि महाविद्यालयाने इक्विटी सेल इस्टॅब्लिश करायचा असतो, हेच माहित नाहीये. बरं, इक्विटी सेल हा इस्टॅब्लिश करायचा आहे हे माहित तर नाहीच, इथून पुढे युजीसीला ते कन्सिडर सुद्धा करत नाहीत. युजीसीला त्यांच्या माहितीला ते कन्सिडर सुद्धा करत नाहीत त्यांनी माहितलेल्या माहितीला. म्हणजे किती हाय लेवलचा हे आहे. मग मित्र हो, जर एखाद्या इन्स्टिट्यूशन मध्ये कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन होत असेल आणि त्याला जर जाती आधारित डिस्क्रिमिनेशनला जर मुळापासून उकळून खेळायचं असेल, तर पहिल्यांदा हे रिकग्नाइज करावं लागेल, आपल्याला माहिती करून घ्यावं लागेल, हे मान्य करावं लागेल की हे जाती आधारित डिस्क्रिमिनेशन तिथं होतं. याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. अँटी रॅगिंगचा जो कायदा आहे, तो अतिशय प्रभावीपणे जेव्हा आपण इम्प्लिमेंट केला ना, त्याच्यामुळे आता तुम्हाला भारतातल्या एकाही विद्यापीठामध्ये रॅगिंग होते असं असं आढळून येणार नाही. त्याचा गुन्हा असा की त्याचा जो रूट होता, कॉज होता, जो त्याचं कारण होतं, त्या कारणावरच अँटी रॅगिंग ऍक्टनं धावा घातला होता आणि त्याला क्रिमिनल प्रोटेक्शन दिलं होतं. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने, सिनियर विद्यार्थ्याने ज्युनियर विद्यार्थ्यांची रॅगिंग घेतली, तर त्याला 10 वर्षाचा सश्रम कारावास मिळू शकत होता आणि त्याला 50,000ची विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये सजा होऊ शकत होती. म्हणजे हे गुन्हे इतके, हा गुन्हा आणि तो कॉग्निझेबल ऑफेन्स केला होता. त्याच्यामुळे हा गुन्हा ह्या बाबीमध्ये इतका इफेक्टिव्ह ठरला आहे अँटी रॅगिंग ऍक्ट, की देशभरातल्या एकाही महाविद्यालयामध्ये तुम्हाला रॅगिंगची केस आढळणार नाही. मूळतः जर कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मध्ये होत असेल, तर अशा प्रकारचा क्रिमिनल लॉ क्रिएट करणं आवश्यक आहे. परंतु असा झालेला नाही. सध्याचं जे 2026 रेग्युलेशन आहे ना, ते 2026च्या रेग्युलेशन्स मध्ये सुद्धा क्रिमिनल अलिगेशन्स नाही, क्रिमिनल ऍक्शन घेतली जाणार नाही, त्याच्यामध्ये सिव्हिल ऍक्शनच घेतली जाणार नाही, कारण हा कायदा सिव्हिलच आहे. त्यामुळे जो भ्रांती देशभरामध्ये आंदोलनकर्ते निर्माण करत आहेत की आमच्या मुलांना तुरुंगात जावं लागेल, आमच्या मुलांवर पोलीस कारवाई होऊ शकते,
किंवा एखाद्या सवर्ण प्राध्यापकाने एखाद्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसोबत डिस्क्रिमिनेशन केलं तर तिच्यावर अन्याय होऊ शकतो. तर हे असं म्हणजे त्याला जाऊन डायरेक्ट जेलमध्ये जाण्याची काय आवश्यकता नाही, कारण तो काय अँटी रॅगिंग ऍक्ट सारखा क्रिमिनल ऍक्ट नाहीये, तर तो सिव्हिल ऍक्टच आहे. मग याच्यामध्ये फार तर फार काय होऊ शकतंय, त्या विद्यार्थ्याला 6 महिन्यासाठी निलंबित केल्या जाऊ शकतो. हे पण कधी जर प्रूव्ह झालं तरच. त्या प्राध्यापकाने तशी केस केली आणि तो जर प्रूव्ह झाला त्यानं कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन केलं तरच त्याच्यावर. पण कसा सिव्हिल ऍक्ट, त्याच्या सर्व्हिस बुकवर नोंद केल्या जाऊ शकते, त्याची बदली केल्या जाऊ शकते, किंवा त्याला त्याची एखादी वेतन वाढ रोखल्या जाऊ शकते. मित्र हो, या असा कायदा केल्यामुळे एक जरब बसणार आहे, एक एक फरक पडणार आहे की नको बा असं होतं म्हणून. इंटरनल कंप्लेंट कमिटी जी आहे सध्या विद्यापीठांमध्ये काम करत आहे सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या संदर्भामध्ये, तिचा एक जरब आहे, पुरुष प्राध्यापकांना तिचा एक धाक आहे. तर अशा प्रकारचं ते वातावरण निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना धाक असल्यामुळे त्याचं होणार नाही. आता मूळतः का केवळ एससी एसटी आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांनाच हा कायदा गव्हर्न करतो का, हे नोटिफिकेशन गव्हर्न करतं, तर असं नाही. याच्यामध्ये युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने जो कन्व्हेन्शन केलेलं आहे की युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन्स, याचा आधार घेऊन त्या बाबी तयार केलेल्या आहेत. म्हणजे डिस्क्रिमिनेशन कोणतं होतं, सगळ्यांचं डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं. समजा एखादा हँडिकॅप, आपण भारतीय समाज किती सहज बोलतो बघा डिस्क्रिमिनेटिव्ह वर्ड. आता समाजामध्ये वावरत असताना एखादा व्यक्ती जर हँडिकॅप असेल आणि त्याला पायाला प्रॉब्लेम असेल तर सांगतो, अरे ते कुठे गेलं रे लंगड. म्हणजे हे भाव आहे त्या लोकांना बोलण्याचा. त्याला असं वाटत नाही की मी हार्म करतो, परंतु तो जो व्यक्ती आहे त्याला किती हार्ड होतं की मी हँडिकॅप असल्यामुळे किंवा मी डिसेबल्ड असल्यामुळे मला लोक अशा भाषेत बोलतात. तसंच जातीच्या संदर्भामध्ये आहे. तसंच एखादी महिला आहे, तिला काय द्यायचं तिला काही समजत नाही, असा भाव बोलून बघा, तो किती जिवारी लागतो. सिमिलरली कास्टच्या संदर्भात आहे. म्हणून हा कायदा केवळ जातच नाहीये, एससी एसटी ओबीसी या जातींनाच नव्हे, तर जो डिसेबल्ड आहे, ज्याच्या संदर्भामध्ये डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं, अशा सर्व घटकांना इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळं डिस्क्रिमिनेशनला रोखणारा हा कायदा आहे. एससी एसटीला प्रोटेक्ट करणारा कायदा, केवळ एससी एसटी किंवा ओबीसीना प्रोटेक्ट करणारा कायदा नाहीये. तर त्यामुळे ही जी बाब आहे की आमच्यावर अन्याय होऊ शकतो की एससी एसटीला विशेष अधिकार दिले जातात, ही जी मागणी आहे ही पूर्णतः निरस्त आहे. काही लोकांची अशी मागणी आहे की ऑदर बॅकवर्ड क्लासेसला कशाला त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. जेव्हा या बाबीचा निकषाने अभ्यास केला गेला, अभ्यास केल्याच्या नंतर एक बाब निदर्शनास आली की एससी एसटी सोबत जसं डिस्क्रिमिनेशन केलं जातं, तसंच अदर बॅकवर्ड क्लासेसच्या विद्यार्थ्यांसोबत जाती आधारित डिस्क्रिमिनेशन केलं जात आहे. मग या बाबीला प्रोटेक्शन म्हणून ओबीसीचा वर्गाचा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मग का प्रकर्षाने विरोध केला जातो याच्यावर, तर याच्यामध्ये युजीसीने जो 2012चा ऍक्ट केला होता त्याच्यामध्ये कंप्लायन्स क्लॉज नव्हता ऍड केलेला, याच्यामध्ये नॉन कंप्लायन्स क्लॉज ऍड केलेला आहे. नॉन कंप्लायन्स ऍड केला, समजा एखाद्या विद्यापीठाला युजीसीने सांगितलं की तुम्हाला इक्विटी सेल इस्टॅब्लिश करायचा आहे आणि नेहमीप्रमाणे जर विद्यापीठाने किंवा महाविद्यालयाने तो इक्विटी सेल निग्लेक्ट केला, त्या बाबीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्या आधारावरती एखादी केस झाली आणि ती निग्लेक्ट केलेली बाब युजीसीच्या कोणी निदर्शन आणून दिली, तर मात्र त्या विद्यापीठांवर कारवाई होऊ शकते, त्या महाविद्यालयांवर कारवाई युजीसी करू शकते. तर काय कारवाई करू शकते विद्यापीठ त्याच्यावरती, त्या डिअफिलेट करू शकते. युजीसी आपलं रिकॉग्निशन काढून घेऊ शकते त्या महाविद्यालयाचं किंवा त्या विद्यापीठाचं, किंवा त्याला नवीन तुकडीला मान्यता देऊ शकणार नाही. म्हणजे ते कंप्लायन्स, जर तुम्ही त्याचं कंप्लायन्स पूर्ण केलं नाही तर विद्यापीठांवर महाविद्यालयांवर कारवाई होऊ शकते. म्हणजे गांभीर्याने महाविद्यालय किंवा विद्यापीठ असं म्हणूच शकत नाहीत की आमच्या याच्यामध्ये आम्ही ते आम्हाला माहितच नाही म्हणून, असं इंग्लिशात चालत नाही. हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनची युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ही अपेक्स बॉडी आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने काढलेले कायदे आणि नियम हे सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांना, सिनियर महाविद्यालयांना लागू होतात. त्यामुळे ते कंप्लायन्स करणं त्यांची जबाबदारी राहणार आहे. तिसरी काय आहे, याच्यामध्ये एक मॉनिटरिंग कमिटी क्रिएट केली जाणार आहे. हा जो इक्विटी सेल आहे ना, याला एक मॉनिटरिंग कमिटी त्याच्यावर मॉनिटर करणार आहे. की समजा टाइम स्पॅन ठरवलं जाईल कदाचित की 1 महिन्याचं काय, 6 महिन्याचं काय, वर्षभरामध्ये तुमच्यामध्ये ह्या इक्विटी सेलकडे किती तक्रारी आल्या आणि त्या तक्रारीवर तुम्ही काय कार्यवाही केली याचं मॉनिटरिंग थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन करणार, म्हणजे एखादी एक्सटर्नल कमिटी त्याचं मॉनिटरिंग करणार आहे. म्हणजे त्या इन्स्टिट्यूशनचा हेड आहे, मग महाविद्यालयाचा प्राचार्य असो किंवा विद्यापीठाचा व्हाईस चान्सलर असो, तो त्याला प्रोटेक्ट करू शकणार नाही, कारण ह्या मॉनिटरिंग कमिटीचा जर लक्षात आले तर ते युजीसीला रिपोर्ट करू शकतो. म्हणून एक असं जो जात हा घटक माणसाच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये आहे, तो सहज उफाळून येतो की त्याला काय द्यायचं बाबा, किंवा ते महिलांना काय द्यायचं बाबा, जाऊ द्या त्या हँडिकॅपला म्हणजे डिसेबलला काय द्यायचं.
हा अनकॉन्शियस माइंडवर कंट्रोल करू इच्छित नाहीत लोक, म्हणून या कायद्याला पुरजोर प्रमाणामध्ये विरोध केला जाऊ शकतो, केला जात आहे. आता काही जण असं म्हणतात की हे कास्ट न्यूट्रल करा, जी याचिका विरोधकांनी टाकली आणि त्याला सुप्रीम कोर्टाने 29 जानेवारीला जो स्टे केला त्याच्यामध्ये असं म्हणतात की ते कास्ट न्यूट्रल केलं पाहिजे. मग कास्ट न्यूट्रल केलं म्हणजे काय, की याच्यातून एससी एसटी ओबीसी हा शब्द काढून टाका. मित्र हो, मुळात या कायदा सक्षम बनवण्यासाठी, अधिकृत करण्यासाठी जाती आधारित डिस्क्रिमिनेशन हाच एक भाव आहे. म्हणजे रोहित विमेला जेव्हा सांगतो की जाती आधारित डिस्क्रिमिनेशन मुळे सुसाईड केली, पायल तडवी म्हणते की जाती आधारित डिस्क्रिमिनेशन मुळे सुसाईड केली. जर जात हा कास्ट न्यूट्रल कायदा केला तर याला काही अर्थच राहणार नाही. मग महाविद्यालयांच्या ग्रीव्हन्स कमिटी आहेत, रिड्रेसल सेल, याचा काय उपयोग आहे? तर कास्ट न्यूट्रल करता येणार नाही. कास्ट न्यूट्रल केल्याच्या नंतर लोक डिसेबिलिटी न्यूट्रल करायला मागणी करतील, किंवा जेंडर न्यूट्रल करायला मागणी करतील. त्यामुळे ते जाती आधारित न्यूट्रल आणि कास्ट आधारित डिस्क्रिमिनेशन ही भारतीय समाजाचं वास्तव आहे. त्यामुळे एससी एसटी ऍक्ट जो आहे तो प्रोटेक्ट करतो. त्यामुळे कास्ट न्यूट्रल कोर्ट त्याच्यावर काय निर्णय देईल, कदाचित याचे हे प्रोटेक्ट केलं जाणार नाही किंवा हे उडून लावलं जाणार नाही. दुसरं की ही डेफिनेशन वेग आहे. हे डेफिनेशन वेग आहे म्हणजे जे उदाहरणं दिलेली आहेत की अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं. तर युएन कन्व्हेन्शनल जे आता मी सांगितलं की ऑन इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन, तर या युएन कन्व्हेन्शन मध्ये दिलेल्या डेफिनेशनचा आधार घेतलेला असल्यामुळे लोकांना तसं ते वेग वाचू शकतो, परंतु त्याचं पुढं डेफिनेशन देऊन क्लिअर कट त्याचं विवेचन केलेलं आहे. मित्र हो, कोर्ट आता यावर काय निर्णय देईल, काय देणार नाही, हे 13 तारखेला आपल्याला समजेलच. परंतु फंडामेंटल राईट्स प्रोटेक्शनच्या संदर्भामध्ये जो कायदा केलेला आहे तो कायदा अतिशय योग्य बनवलेला आहे. त्याचे आपले तर्क आहेत. त्या तर्काच्या आधारावरती मूळचा प्रश्न असा आहे की जर तुम्ही गुन्हा करणार नसाल, तुम्ही एखाद्यासोबत डिस्क्रिमिनेशन करणार नसाल, तर तुमच्यासोबत हे होऊच शकत नाहीये. आता समजा आयसीसी कंप्लेंट कमिटी, इंटरनल कंप्लेंट कमिटी आहे महाविद्यालयांची, विद्यापीठामध्ये महाविद्यालयात काम करते. त्याच्यामध्ये ती फुल्ली प्रोटेक्ट करते जेंडर डिस्क्रिमिनेशनला, महिलेशी होणाऱ्या सेक्शुअल हॅरेसमेंटच्या संदर्भामध्ये. मग पुरुषांनी जर असा दावा केला की हे असं होतच नाहीये, मग ते आयसीसी कमिटीचं इव्हॅल्युएशन, तिचं महत्व पण राहणार नाही. त्यामुळे पुरुषांनी सतर्क राहणं आवश्यक आहे की आपल्याकडून कोणत्याही अशा प्रकारची कळत नकळत चूक होणार नाही की ज्याच्याकडून सेक्शुअल हॅरेसमेंट सारखा आपल्यावर ब्लेम होईल. त्यामुळे अलर्ट राहणं आवश्यक आहे. तसंच आपण जनरल कास्टच्या, जनरल कॅटेगरीच्या लोकांनी सुद्धा, इव्हन नॉट ओनली जनरल कास्ट, जनरल कॅटेगरीच्या लोकांनी सुद्धा, इतर कास्टचे एससी एसटी ओबीसीचे लोक सुद्धा एखाद्या डिसेबल्ड लोकांसोबत व्यवहार करत असताना त्याने जपून केलं पाहिजे. त्याच्यावर एखादा डिसेबल्ड व्यक्ती अलिगेशन करू शकतो ह्या कायद्याच्या अंतर्गत. एखादी ओपन जनरल कॅटेगरीची महिला एखाद्या दलित किंवा ओबीसीवर अलिगेशन करू शकतो. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये तयार होणारं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये कॉन्शियसनेस क्रिएट केला जाईल कायद्यामध्ये. नको, आपण असं बोललं नाही पाहिजे, आपण नको ती महिला आहे म्हणून असं बोललं नाही पाहिजे. आपण या कॉन्शियसनेस क्रिएट केल्याच्या नंतर जितका इफेक्टिव्हली अँटी रॅगिंगचा कायदा झाला तसाच हा कायदा इफेक्टिव्हली होऊ शकतो. तरीही मित्र हो, अँटी रॅगिंगच्या कायद्या इतके क्रिमिनल ऑफेन्स इथं नसल्यामुळे कोणालाही कसल्या प्रकारची भीती घेण्याचं काही कारण नाहीये. बघूया सुप्रीम कोर्ट येणाऱ्या 13 तारखेला काय निर्णय देते. स्वागत आहे धन्यवाद तुम्हा सर्वांचे. थँक्यू.